ओके रोलिंग दीपक सर खांदा खांदा दीपक सर खांदा परब साहेब, जवळपास 4 तास बैठक चालली. काय एसटी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने काही सकारात्मक असा तोडगा निघाला आहे का? आपणास माहिती आहे की गेले काही दिवस एस टीचा संप चालू आहे आणि एस टीच्या संपामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांचे आणि ग्रामीण भागातल्या लोकांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आज माननीय शरद पवार साहेबांनी मला या संदर्भात बोलवलं होतं, अधिकाऱ्यांना बोलवलं होतं आणि अधिकारी आणि आमच्याकडनं सगळी परिस्थिती समजून घेतली आणि याच्यावरती वेगवेगळे काय मार्ग निघू शकतात या मार्गाच्या बाबतीमध्ये त्यांनी तपासणी केली आणि एस टीचा संप मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातनं एस टीची आत्ताची आर्थिक परिस्थिती, भविष्यात एस टी कशी रुळावर येईल त्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि आत्ता संपकरी कामगारांच्या मागण्या, या मागण्यांवरती त्यांनी आज आमच्याशी सविस्तर चर्चा केली. आम्हाला जी माहिती पवारसाहेबांना द्यायची होती ती माहिती आम्ही पवारसाहेबांना दिली. यावरती सखोल त्यांनी देखील सगळ्या माहितीचा अभ्यास केला आणि याबाबतीत वेगवेगळे पर्याय कशा पद्धतीने तयार करता येतील किंवा कशा पद्धतीने यातनं मार्ग काढून कामगारांचं आणि जनतेचं समाधान करता येईल यावरती सविस्तर चर्चा आज अधिकाऱ्यांच्या आणि माझ्याबरोबर झालेली आहे. विलनीकरणाचा हा जो मुद्दा आहे हा हायकोर्टाने नेमलेल्या समितीच्या समोर आहे. त्यामुळे हायकोर्टाने नेमलेल्या समितीच्या समोर सरकारने देखील आपली काय बाजू मांडावी या बाबतीत देखील चर्चा झाली. परंतु विलनीकरणाचा हा जो मुद्दा आहे किंवा विलनीकरणाचा जो मार्ग आहे तर त्याच्यावरचा जो अहवाल येणार आहे तो अहवाल आम्ही स्वीकारू. फक्त या अहवाल हा जो आहे तो हायकोर्टाच्या नेमलेल्या कमिटीच्या माध्यमातूनच येईल. त्यामुळे विलनीकरणाचा जो काही विषय आहे हा हायकोर्टाने नेमलेल्या कमिटीच्या माध्यमातून येईल. परंतु त्यासमोर सकारात्मक काय आपली बाजू मांडली पाहिजे, कशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे, कामगारांचे दुसरे प्रश्न काय आहेत, कामगारांच्या वेतनवाढीचा विषय आहे, बाकीच्या राज्यांमध्ये कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट चालतं, त्यांचे पगार काय आहेत, या सगळ्याचा आज सविस्तर विचार किंवा सविस्तर अभ्यास आज पवारसाहेबांनी आणि अधिकाऱ्यांनी आम्ही बसून केला आणि वेगवेगळे त्याला पर्याय तयार केलेले आहेत की कशा पद्धतीने हा प्रश्न सुटू शकतो. वेतनवाढी संदर्भात काय चर्चा झाली का? कारण एक अशी शक्यता आहे की तुटपुंज जे वेतन आहे कामगारांचं आणि त्यांना वेतनवाढ दिली तर कदाचित ते सकारात्मक पाऊल उचलू शकते. म्हणूनच काल अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री यांनी विधान केलं होतं की शासन 2 पाऊल पुढे येईल, आपण 2 पाऊल पुढे या आणि अशा पद्धतीने एक कुठला तरी मार्ग काढतात. वेतनवाढीचाच प्रश्न देखील चर्चेला गेला की कशा पद्धतीने वेतनवाढ त्यांची असायला पाहिजे, कशा पद्धतीने बाकीच्या राज्यांचे पगार, आपल्या राज्यांचे पगार, याचा सविस्तर अभ्यास करून एका निर्णयाप्रत येऊ शकतो. अजूनही कुठल्याही निर्णयाप्रत आम्ही आलेलो नाही, परंतु आज बऱ्यापैकी वेगवेगळे पर्यायांची चाचपणी झालेली आहे. खासगीकरणासंदर्भात चाचपणी महामंडळाकडून पर्याय कुठला आहेत? एक तर पगार वाढवायचे, भत्ते वाढवायचे किंवा यूपीचा जो आहे 30% खासगीकरण. नाही, असं कुठलाही मुद्दा असा ठास बाहेर सांगण्यासारखा नाही, कारण ही चर्चा अंतर्गत चर्चा आहे. या बाबतीत या चर्चेला एकदा व्यवस्थित स्वरूप आल्याच्या नंतर मग ती सांगण्यात येईल. परंतु आत्ता पहिला जो काय सुरुवातीला जो काय त्याची चाचपणी करून अभ्यास करून शासन काय करू शकतं याच्यामध्ये यावरती आज चर्चा झाली. कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की समितीचा अहवाल येईल, त्याला उशीर लागेल, मात्र तातडीने विलिनीकरणाचा निर्णय व्हायला पाहिजे तरच संप मागे घेऊ असे म्हणूनच म्हटलं की कुठलीही ठाम अशी भूमिका कोणीही घेऊन चालणार नाही, ना शासनाने ना कर्मचाऱ्यांनी. याच्यात सामंजस्याने कुठला तरी असा एक मार्ग शोधला पाहिजे ज्याच्या दोघांचंही समाधान होईल, प्रवाशांचं देखील समाधान होईल आणि कर्मचाऱ्यांचं देखील समाधान होईल. असा कुठला तरी मध्यम मार्ग याच्यातनं काढला पाहिजे, असा एक साधारण विचार या बैठकींमध्ये देखील आलेला आहे. कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेणार आहात? जरूर, आमचा सतत प्रयत्न चाललेला आहे की हा संप लवकरात लवकर संपवावा, कारण याच्यात कोणाचंही भलं नाही.
संपामुळे एस टीचं देखील नुकसान होतं आहे आणि कर्मचाऱ्यांचं देखील नुकसान होतं आहे आणि म्हणून हे लवकरात लवकर संपून यामध्ये योग्य ते निर्णय होऊन ताबडतोब हा विषय संपला. परब सर, आणखी एक विषय आहे. जो पर्याय सुचवला होता त्यावरती काय चर्चा झाली का? देवेंद्र फडणवीस यांनी जो पर्याय सुचवला होता त्यावरती चर्चा झाली का? भरघोस पगारवाढ हा मध्यम मार्ग असू शकतो का? आणि किती त्याचा भार पडेल? वेगवेगळे मार्ग आहेत, या सगळ्यावरती चर्चा झालेली आहे, परंतु निश्चित कुठल्याही निर्णयाप्रत येत नाही तोपर्यंत याच्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही आणि म्हणून एका निर्णयावर आल्यावरती आम्ही त्याच्यावरती योग्य परब साहेब, भाष्य आणखी करू. एक विषय होता की विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कधी होणार, ते पुढे ढकललं जाणार, डिसेंबरपर्यंत होणार, मुख्यमंत्र्यांची तब्येत, विधान परिषदेच्या निवडणुका. विधानसभेचं हिवाळी अधिवेशनाची तारीख ही बिझनेस ॲडवायझरी कमिटी समोर आणि कॅबिनेटमध्ये तारीख ठरेल आणि त्याचा कार्यक्रम जो आहे तो बिझनेस ॲडवायझरी कमिटी समोर ठरेल. पण विरोधी पक्ष नेत्यांना काही विनंती केली जाणार आहे का की हे अधिवेशन पुढे एकदा ढकल? कॅबिनेटमध्ये पहिली चर्चा होईल आणि त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करून याचा निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांची तब्येत कशी आहे त्याबाबत अनेक चर्चा चालू आहे. त्यांना कधी मुख्यमंत्र्यांची तब्येत अतिशय चांगली आहे. मुख्यमंत्री लवकरात लवकर रुग्णालयातनं घरी येतील आणि मुख्यमंत्री लवकरात कामाला लागतील. धन्यवाद. परिवहन मंत्री अनिल परब यांनी आताच माध्यमांशी संवाद साधला आणि जी बैठक गेल्या काही तासांपासून सुरू होती त्या बैठकीबाबतची माहिती देखील माध्यमांना दिलेली आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं अनिल परब यांनी सांगितलंय. संप मिटवण्याच्या दृष्टीनं सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणतायत. विलिनीकरणाच्या बाबतीत मात्र समितीच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. आत्ताची ही अतिशय महत्त्वाची घडामोड आपण पाहतो आहोत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांना या बैठकीच्या बाबतीत माहिती दिलेली आहे. विविध उपाययोजनांबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. एसटी कामगार, एसटी कर्मचारी यांचा गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये संप सुरू आहे, आंदोलन सुरू आहे. संपकरांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांबाबत आजची ही महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्याबाबत या बैठकीत काही सकारात्मक निर्णय होतो का याबद्दलची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र सरकारची एकंदरीतच या सगळ्या मुद्द्यांवरची भूमिका या बैठकीत मांडली गेल्याचं त्यांनी सांगितलं. वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं चर्चा झाल्याचं अनिल परब म्हणाले. ज्या काही उपाययोजना करता येणं शक्य आहे, ज्या काही पर्यायांची चाचपणी करता येणं शक्य आहे त्या सगळ्याच्या बाबतीत चर्चा झाल्याचं अनिल परब यांनी यावेळेला सांगितलेलं आहे. अतिशय प्रदीर्घ काळ ही बैठक चालली. शरद पवारांसमोर या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या मांडण्यात आल्याचं अनिल परब म्हणाले. मात्र एसटी कर्मचारी, एसटी कामगार यांनी आपल्या संपाच्या बाबतीत काहीतरी ठोस निर्णय घ्यावा. संपामुळे विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. हा संप कुणाच्याही भल्यासाठी नाही असंही अनिल परब म्हणालेत. संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सातत्यानं चर्चा केली जाते. चर्चा आणखी करण्याची तयारी देखील आहे. मात्र याबाबत निश्चितपणे सकारात्मक तोडगा काढला जाऊ शकेल असं अनिल परब म्हणालेले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे सर्वांचंच नुकसान होत असल्याचं देखील अनिल परब म्हणालेत. मात्र विलिनीकरणाबाबतचा जो निर्णय आहे तो समिती घेईल. समितीच्या अहवालामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असेल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र समितीचा अहवाल आम्ही स्वीकारू असं अनिल परब म्हणाले. वेगवेगळ्या पर्यायांबाबतची चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलंय. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची प्रमुख मागणी एसटी कर्मचाऱ्यांची, एसटी कामगारांची आहे. आणि या संदर्भातली आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. एसटी कर्मचाऱ्यांच्या याचिकेवर सुनावणीला सुरुवात झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत. एसटी कर्मचाऱ्यांनी याचिका केलेली होती. या याचिकेवर आता सुनावणी सुरू झालेली आहे.
ही आत्ताची अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत। एसटी कर्मचाऱ्यांच्या याचिकेवरच्या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। सुनावणीनंतर नेमका काय निर्णय होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण एसटी कर्मचाऱ्यांनी जी याचिका केलेली होती त्या याचिकेवरच्या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। अजित, याचिकेवर हायकोर्टात सुनावणीला सुरुवात झाल्याचं समोर येत आहे, काय अपडेट? अजिंक्य, सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि सुनावणीच्या सुरुवातीलाच जे वकील आहेत एसटी कर्मचारी संघटनेचे त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। या दरम्यान देखील 2 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। यावरूनच न्यायालयाने समजावं की नेमकं जे एसटी कर्मचारी जे आहेत त्यांच्यावरती किती वाईट परिस्थिती ओढावलेली आहे, हा एक मुद्दा होता। याच्यानंतर वारंवार हे सांगण्यात येतं की जी 3 सदस्यीय समिती बनवली गेलेली आहे त्या संदर्भात एसटी कर्मचारी संघटना जी आहे त्यांनी असमाधान व्यक्त केलं होतं, जे आजही त्यांनी कायम ठेवलेलं आहे। याही पुढे जाऊन न्यायालयाने आजही एसटी कर्मचारी संघटनेला वारंवार हेच स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत या समितीचा अहवाल येणार नाही तोपर्यंत तुम्ही आंदोलन करू नये। म्हणजे एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या न्यायालयाने एसटी कर्मचारी संघटनांना विनंती केलेली आहे। याचबरोबरीनं पाऊस पडला गेली 2 दिवस, त्यानंतर जर आपण पाहिलं तर गेली अनेक दिवस आझाद मैदानावरती जे एसटी कर्मचारी आंदोलन करतायत त्यांच्या आरोग्याकरता त्या ठिकाणी डॉक्टरांची टीम तैनात केली गेली आहे की नाही असा सवाल देखील हायकोर्टानं सरकारला विचारलेला आहे। त्यावरती सरकारनं स्पष्टीकरण दिलेलं आहे की त्या ठिकाणी डॉक्टरांची टीम आहे, त्यानंतर अँब्युलन्स आणि वैद्यकीय सुविधा ज्या त्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर सरकारी पक्षानं ज्या काही काल घटना घडल्या एसटी कर्मचारी संदर्भातल्या त्या घटनांचा देखील न्यायालयामध्ये सरकारी वकिलांनी माहिती दिलेली आहे की काही ठिकाणी हिंसक आंदोलनं झाली, संपाला हिंसक वळण लागलेलं आहे। सुनावणीच्या शेवटी आता नेमकं काय समोर येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजित, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा